चेतावणी मित्रांनो, धर्मस्थळाबद्दल, त्याच्या मालकाबद्दल, त्याच्या मुलाबद्दल आणि ज्यांच्यावरती आरोप झाले ते पोलीस, सीबीआय यांच्या कोणाबद्दलही आपण या व्हिडिओमध्ये नाव घेणार नाही. व्हिडिओमध्ये त्यांची नावं घेतली तर पहिलं चॅनलला नोटीस तरी येते, नाहीतर व्हिडिओतून गायब केलं जातं. कर्नाटक येथील धर्मस्थळा या मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. कारण तिथं काम करणाऱ्या एका कामगाराने त्याने या जागेमध्ये जवळपास 100 मृतदेह जाळले किंवा पुरले याची माहिती पोलिसांना दिली आहे. त्याने 2 जुलैला पोलिसांमध्ये सविस्तर कंप्लेंट देऊन स्वतःच्या सुरक्षेची मागणी केली. त्याच्या जीवाला धोका असल्याकारणाने त्याने त्याची ओळख गुपित ठेवण्याचे सांगितले आहे. या कामगाराबद्दल जाणून घेण्याच्या आधी तुम्हाला थोडंसं त्या मंदिराबद्दल आणि त्या धर्मस्थळाबद्दल सांगतो. धर्मस्थळाची मेन सुरुवात झाली 1980 पासून. या धर्मस्थळाबद्दल आणखीन एक विषय चर्चेचा होता, तो म्हणजे एका महिला टीचरचा. ती महिला टीचर ही मुख्याध्यापिक पदाच्या पात्रतेची होती, परंतु तिची जात खालच्या दर्जाची असल्यामुळे तिला मुख्याध्यापिका न बनवता नवीन लागलेल्या एका मुलीला मुख्याध्यापिका बनवण्यात आलं होतं. आणि त्या खालच्या जातीच्या महिलेला तिच्याच घरामध्ये बाथरूममध्ये बलात्कार करून डिझेल टाकून पेटवून देण्यात आलं होतं. जेव्हा तिचा नवरा घरी आला होता त्याने बघितलं की त्याची बायको पूर्ण जळून राख झाली होती. जेव्हा नवऱ्याने पोलिसांमध्ये कंप्लेंट केली तेव्हा पोलिसांनी यालाच त्याच्या बायकोच्या खुनामध्ये आरोपी दाखवले. महिला शिक्षिकेच्या नवऱ्याला आजपर्यंत तिच्या मृत्यूचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट देखील देण्यात आलेला नाही. याच धर्मस्थळाबद्दल 2010 मध्ये एक प्रकरण भरपूर गाजलं होतं, ते म्हणजे सौजन्य मर्डर केस. सौजन्य ही 17 वर्षाची मुलगी होती. ती कॉलेजला शिकत होती, पण ती एके दिवशी कॉलेजला गेली आणि घरी परतलीच नाही. सर्व गावकऱ्यांनी ती घरी आली नाही म्हणून तिचा शोधाशोध सुरू केली. सर्व गावकरी तिला सगळीकडे शोधत होते. गावातला एकही कोपरा सोडला नव्हता तिला शोधण्यामध्ये, परंतु सौजन्याचा काही पत्ता लागत नव्हता. पण संध्याकाळ झाली आणि पाऊस सुरू झाला, त्यामुळे गावकऱ्यांनी विचार केला आता हिला आपण दुसऱ्या दिवशी सकाळी शोधूया. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जे घडलं ते अत्यंत विचित्र होतं. ज्या ठिकाणी सर्व गावकऱ्यांनी या सौजन्याला शोधलं होतं त्याच ठिकाणी सौजन्याची डेड बॉडी पाहण्यात आली होती. संध्याकाळी भरपूर पाऊस पडल्याने देखील या सौजन्याच्या अंगावरती पाण्याचा एक थेंबही नव्हता आणि हिचे कपडे देखील भिजलेले नव्हते. सौजन्याच्या सर्व अवघड जागेवरती चिखल लावण्यात आला होता. ज्या ठिकाणी गाववाल्यांनी तिला आदल्या दिवशी शोधलं होतं त्या ठिकाणी ती नव्हती, परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी तिथं आढळल्याने सगळे गावकरी हैराण झाले होते. गावकऱ्यांनी पोलिसांमध्ये कंप्लेंट केली, परंतु पोलीस हे त्या जमीनदाराचे सर्व चाकरी करत होते. जुन्या केससारखं हत्ती सांभाळणारा माणूस किंवा त्या शाळेमध्ये मेलेली टीचर याच केसप्रमाणे या केसमध्ये दिरंगाई आणि सबूत मिटवण्याचं काम पोलिसांकडून करण्यात आलं. सौजन्याच्या खुनामध्ये मनोरुग्णाला पोलिसांच्या ताब्यात केलं आणि सांगितलं ज्या दिवशी सौजन्य मेली त्या दिवशी हा तिथेच होता. पोलिसांनी त्या मनोरुग्णाला ताब्यात घेतलं आणि सर्व सबूत त्या मनोरुग्णाच्या बाजूने वळवून त्यालाच या खुनामध्ये आरोपी असल्याचं सिद्ध केलं. परंतु हळूहळू रिपोर्टमध्ये असं समजलं की हा मनोरुग्ण सेक्शुअली इम्पॉर्टंट आहे, हा अशा काही घटना करू शकत नाही. हळूहळू सौजन्याच्या घरच्यांना देखील डाऊट येऊ लागला, या मनोरुग्णाने हे काम केलेलंच नाही. या केसमध्ये पोलीस दिरंगाई करत आहेत आणि त्यांचा तपास वेगळ्या दिशेने जात आहे. यासाठी सौजन्याच्या घरच्यांनी सीबीआयला लावलं. सीबीआयने तब्बल 4 वर्ष चौकशी करून पुन्हा त्याच मनोरुग्णाला या खुनामध्ये दोषी ठरवलं. या खुनामध्ये पूर्ण कर्नाटक शहराने लाँग मार्च काढले होते. 2 वर्ष आंदोलन केलं होतं, पण आज 2025 पर्यंत या खुनातील कोणत्याही आरोपीला सजा मिळाली नाही. त्या मनोरुग्णाला काही दिवसांनंतर दोषमुक्त करण्यात आलं आणि तो आता एका सिक्युरिटी गार्डचं काम करत आहे. अशा अनेक घटना या धर्मस्थळाबद्दल सांगण्यात येतात, ज्याचे भरपूर सबूत देखील आहेत, परंतु गव्हर्नमेंटचं काहीच चालत नाही. हे मंदिर एका ट्रस्टच्या अधीन आहे. त्या जमीनदाराचा यावरती सर्व मालकी हक्क आहे, त्यामुळं जो जमीनदार सांगेल तोच तिथे होतं असं म्हटलं जातं. आता या धर्मस्थळामध्ये काम करणारा एक कामगार समोर आला आहे, ज्याने सांगितलं की नदीचं काम करत असताना त्याने अनेक गाडलेल्या डेड बॉड्या पाहिल्या, ज्यामध्ये जास्त तर महिलांचा समावेश आहे. ज्या महिलांबरोबर रेप करण्यात आला त्यांच्या शरीरावर विचित्र अशी मारहाण करण्यात आली, त्यांना डिझेल पेट्रोल टाकून जाळण्यात आलं. अशा अनेक बॉड्या त्यांनी जपन केल्या आहेत. दावा करणाऱ्या सिक्युरिटी गार्डने स्वतःच्या संरक्षणाची मागणी केली आहे. त्यांनी सांगितलं आहे त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो, त्यामुळे त्यांनी त्याची ओळख लपवून ठेवण्याची देखील मागणी केली आहे. धर्मस्थळ हे स्थळ वादाच्या भोवऱ्यात असून देखील आजपर्यंत त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. आता या सिक्युरिटी गार्डच्या पडलेल्या चिंगारीमुळे काय याचं सत्य बाहेर येईन का हे पाहावं लागेल.